नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अखेर आता मुक्तासमोर लकी आणि आरतीच्या नात्याचा उलगडा होताना आपल्याला पाहायला मिळणार. नंतर मुक्ता ही जेव्हा आरतीला विचारते की तुला कोणापासून पोटात बाळ आहे, तेव्हा आरती सगळ्या सत्याचा उलगडा ही मुक्तासमोर करणार आणि मुक्ता ही आरतीला न्याय देतच लक्कीचे कसे 12 वाजवणार आणि लक्की सावनीचं ऐकणार. तेव्हा सावनी आणि लकी या दोघांनाही कोळी कुटुंब कशा प्रकारे शिक्षा देणार आणि एकदा मुक्ता सावनीला चितपट करतच कशा प्रकारे आरती आणि लकीचं लग्न लावून देणार, हे सगळे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मित्रांनो, आतापर्यंतच्या भागांमध्ये आपण पाहिलं होतं आरती ही लकीला सारखं रिक्वेस्ट करत असते की या बाळाची जबाबदारी घे, परंतु लकी मात्र काही जबाबदारी घेत नाही. लकी सरळ सांगतो की तू अबॉर्शन कर, पण मात्र आरती या सगळ्यास तयार नसते. आणि त्याच वेळेला आरती जेव्हा दुसऱ्या दिवशी ऑफिसला येते तेव्हा मुक्ता तिला विचारते की तुला काय गरगरतंय, का चक्करसारखं होतंय. तेव्हा मुक्ता तिचे रिपोर्ट्स बघते तर ते प्रेग्नेन्सीचे असतात आणि प्रिस्क्रिप्शन देखील औषधं असतात ती प्रेग्नेन्सीची असतात. तेव्हा मात्र मुक्ता आता तिला विचारते की खरं मला सांग, काय झालं आहे, असं काय घडलंय आणि कोण आहे तो मुलगा, मला खरं सांग, मी तुझी मदतच करेन, अजिबात घाबरू नकोस. त्याच वेळेला आरती तिला सांगते की मॅडम, तो मुलगा म्हणजे तुम्ही सांगते त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. तेव्हा ती म्हणते की तू मला सांग तर. तेव्हा मग ती म्हणते की तो मुलगा म्हणजे लकी आहे, लकी कोळी. हे ऐकल्यानंतर मुक्ताच्या पायाखालची जमीन सरकते. ती म्हणते की काय लकी, हे सगळं काय बोलत आहेस तू. तेव्हा मग ती म्हणते की हो, लकी आहे आणि तुम्हाला माहिती आहे ना, लकी आणि मी हल्ली भेटत होतो तर आमच्यामध्ये प्रेम निर्माण झालं होतं आणि प्रेमानंतर मी त्याला सांगितलं की घरी सगळ्यांना सांगून टाक, परंतु तो म्हणाला की मला अजून सेटल व्हायचं आहे म्हणून मी अजून कोणालाही सांगणार नाही. आणि याच दरम्यान त्याने हे सगळं केले आणि आम्ही दोघेही बाहेर भेटायचो आणि आमच्यात नको तितका जवळीकपणा आला आणि मी प्रेग्नेंट राहिले. हे ऐकल्यानंतर मात्र मुक्ता खूपच घाबरते. मुक्ता म्हणते की तू अजिबात टेन्शन घेऊ नको, मी बघते काय करायचे ते. त्यानंतर आता लकीकडे मुक्ता रूममध्ये जाते आणि त्याला विचारते की लकी, तुला काही चहा कॉफी वगैरे हवं आहे की नाही. तेव्हा मग तो म्हणतो की नाही बहिणी, मला काही नको, ठीक आहे मी. तेव्हा मात्र लकीला संशय येऊ लागतो. तो विचार करतो की आज बहिणी चक्क माझ्या रूममध्ये कशी काय आली, नेमकं काय झालं असेल. कदाचित आरतीने सगळं खरं तर सांगितलं नसेल ना. त्याच वेळेला आता मुक्ता ही लकीकडे येते आणि म्हणते की लकी, हे बघ, मला तुला इतकं सांगायचं आहे की तू जे काही करतोयस ना ते खूप चुकीचं करतोय. तेव्हा लकी मात्र काही ऐकायला तयार नसतो. आता ती म्हणते की बघ, हे पेपर्स बघ आणि याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की आरती प्रेग्नेंट आहे. मग तो म्हणतो की माझा काही संबंध. मुक्ता म्हणते की तुला वेड लागलंय का लकी, तू कसा असा बेजबाबदार होऊ शकतोस, अरे तू हे सगळं केलंयस ना. तेव्हा मात्र लकी ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो की नाही बहिणी, ती मला फसवते, फक्त आमच्यात बोलणं झालंय, बाकी काही नाही. आता मुक्ताला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो आणि ती तिथे गपचूप उभी असते. नंतर मात्र इथे सावनीची कटाकारस्थानं सुरू होतात. सावनी ही मुद्दामच इंद्राजवळ येते आणि म्हणते की माय डिअर एक्स सासूबाई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुमची जी ही सुनबाई आहे ना, लाडकी सुनबाई मुक्ता कोळी, हिचे प्रताप जर तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही आत्ता तिला घराबाहेर काढाल. तेव्हा इंदिरा म्हणते की काय ग सावने, काय झालं, तू प्रत्येक वेळेला माझ्या मुक्ताच्या जीवावर कशाला उठलेली असते ग, तुला काय केले तिने. तेव्हा मग सागर येतो आणि म्हणतो की सावनी, तुला इथे राहायला मिळतंय ना ते तू तुझं नशीब समज, तू जास्त वटवट कशाला करते आणि मग तुला इथून मी घराबाहेर काढायलाही कमी करणार नाही, असं सगळं सागर म्हणतो. त्याच वेळेला सावनी म्हणते की नाही, असं काही नाही आहे, मला फक्त तुम्हाला इतकंच सांगायचं आहे की मुक्ता ही लकीला एका मुलीमध्ये अडकवायला बघत आहे आणि आता ती मुलगी ही या घरामध्ये तिला सून म्हणून आणायची आहे. ती तिच्याच ओळखीची आहे ना, म्हणूनच तिला या घरात सून म्हणून तिलाच घेऊन यायचे. हे ऐकल्यानंतर आता लगेच मुक्ताला असं का बोलते असं विचारणारे इंदिराला धक्का बसतो. इंद्रे म्हणते की अगं ए चटक चांदणे, तुला काही यारवीर लागलं की काय. अगं माझी मुक्ता अशी कणाला करल, तू प्रत्येक वेळेला तिच्याबद्दल काहीतरी चुकीचं सांगत असते, तुझ्या बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तेव्हा सावनी म्हणते की सासूबाई, तुम्हाला विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू, पण पुढे तुम्ही बघा, मुक्ताच तुमच्याजवळ येऊन हे सगळं सत्य सांगेल आणि तिने असा काही बनाव रचला आहे ना, त्याच्यामधून तुम्हाला समजेल की मुक्ता हे जे सगळं करते ना ते अगदी खोटं करते. अहो, मुक्ताला या घरात फक्त लीडर म्हणून फिरायचं असतं, म्हणूनच ती हे सगळं करणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतंय तर तुम्ही बघून घ्या आणि तुमचं लकी यामध्ये अडकत चाललेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्ही करा, पण मात्र मी तुम्हाला सावध केलं, तुमची ही जी मुक्ता आहे ना, सो कॉल्ड मुक्ता, ती तुम्हाला अडकवणार आहे बघा.
त्याच वेळेला सावणीला आणि सागरला हिचं म्हणणं काही पटलेलं नसतं आणि नंतर मग आता सागर इंद्राला म्हणतो की मम्मी तू हिचं काही मनावर घेऊ नको, ही जे काही बोलते ना ते खूप चुकीचं आहे आणि प्रत्येक वेळेला तिचा हा काहीतरी डावच असतो आणि मला तरी वाटतंय ना की हा सगळा जो आहे ना तो तिचा डावच असेल. नंतर आता मुक्ता ही लक्कीला हाताला धरून हॉलमध्ये आणते आणि सगळ्यांसमोर उभं करते. त्याच वेळेला मग आता इथे लक्की म्हणतो की दादूस मला तुला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा मग सागऱ्या म्हणतो की बोल काय झालंय. तेव्हा मग तो सांगतो की हे बघ तुझी बायको जी आहे ना मुक्ता ही जरा अति करते आता. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हिला अधिकार का गाजवायचा असतो. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे आणि प्रत्येकाच्या बाबतीत हिला पुढे पुढे का करायचं असतं मला कळत नाही. तेव्हा मग सागर म्हणतो की अरे लकी काय बोलतोयस काय तू, तुला काही कळतंय का, काय झालंय ते तरी सांग. तेव्हा मग तो म्हणतो की याच्या ऑफिसमधली मुलगी आहे आरती, तिची माझ्याशी ओळख आहे आणि जरा काही दोन गोष्टी चांगल्या बोललो तर ती म्हणायला लागली की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आता तर मला ती हे पण सांगते की तिच्या पोटात माझं बाळ आहे, ते मी कसं एक्सेप्ट करू. हे ऐकल्यावर सागरला मात्र धक्का बसतो. सागर म्हणतो की लकी 1 मिनिट शांत हो, नेमकं हे सगळं काय प्रकरण आहे मला मुक्ताकडून समजून देत. तेव्हा लकी म्हणतो की काय समजायचं तुला, तू मला माहीत आहे वहिनीचं ऐकणार, कारण सगळेजण तिचंच ऐकत असतं. मी तर काय रिकामटेकडा आहे आणि मी बेरोजगार आहे म्हटल्यावर माझ्याकडे कोण लक्ष देणार, माझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवणार. आता सगळे घर मला सांगते की तू फक्त सागरदादाच्या जीवावर आहेस आणि आताही माझ्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मग इंद्रे म्हणते की लकी बाला काय झालं तुला, मना सांग काय झालं ते तरी सांग आणि असा चिरू नको र. त्या पोरी ज्या काल बोलत होत्या त्या काही बोलत होत्या त्याच्या मनावर घेऊ नको. तेव्हा मग लगेच आता मुक्ता येते आणि मग त्यावर आता मुक्ताला बापू विचारतात की हा सगळा काय प्रकार आहे सुनबाई, मला जरा सांग, हा लकी काय सांगतोय त्याचा काही तालमेल लागत नाही. तेव्हा मग आता लकी म्हणतो की झालं आता मुक्तावहिनी आली म्हटल्यावर सगळेजण तुम्ही तिच्यावरच विश्वास ठेवणार ना, माझ्यावर कशाला. आता बापू म्हणतात की तुझं तोंड जरा बंद ठेव, मुक्ता मला सांग काय झालं ते. तेव्हा मग मुक्ता म्हणते की सांगते, सगळा प्रकार घडलेला सांगते. लकी तुला आता जे काही करायचे असेल ते नाटक तू करून झाला असेल तर मी माझं आता तोंड उघडते की तू बोलणार आहेस. त्याच वेळेला आता लकी म्हणतो की मी सगळं सांगून झालेलं आहे माझी बाजू. मग आता मुक्ता म्हणते की ठीक आहे बापू, आरती जी आहे ती माझ्या क्लिनिकमध्ये काम करते, तिचे आणि लक्कीचे प्रेमसंबंध आहेत आणि त्यानंतर मग आता तिने मला कालच सांगितलं, ते म्हणजे कालच मला कळलं आहे की तिच्या पोटामध्ये बाळ आहे. मी तिला सगळं काही खरं खरं विचारलं तर तिने मला सांगितलं की हे बाळ लक्कीचं आहे. म्हणजेच काही दिवस लक्की आणि ती भेटत होते, हे सगळं तर मला कळत होतं पण मात्र त्यांच्यात असं काहीतरी असेल मला वाटलं नव्हतं. लक्कीने सांगितलं होतं की ते दोघं काहीतरी कारची डील करत आहेत म्हणून भेटत आहेत, एवढा मी त्या दोघांवर विश्वास ठेवला आणि आरतीवर तरी माझा विश्वास होता की ती खूप चांगली मुलगी आहे. पण आरतीनेही माझा घात केला आहे खरं तर, पण ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही. जर त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं तर मग आरती आणि त्यांनी थोडा वेळ थांबायला हवं होतं. मग बापू म्हणतात की नेमकं काय. तेव्हा मुक्ता म्हणते की आरती वारंवार आपल्या लकीला सांगत होती की तू थांब आपण सगळं घरी सांगू, पण मात्र लकी ऐकला नाही. लकीने सतत तिला कारणं देत राहिली की त्याच्याकडे जॉब नाही वगैरे सगळं. मग या सगळ्या गोष्टींमुळे तीही गप्प राहिली आणि याच्या प्रेमावर विश्वास ठेवतच मग ती दोघंजणं खूपच पुढे गेली. तेव्हा मग आता लकी नाटक करत म्हणतो की मम्मी बघितलं ना, मी तुला सांगितलं होतं ना की मुक्ता वहिनी हे सगळं मुद्दाम करणार, मला अडकवायला बघत आहे. तेव्हा मग इंद्रा खूपच चिडते. जेव्हा स्वतःच्या मुलाचा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मग इंद्रा म्हणते की हे सगळं काय सुनबाई, मी तर तुला खूप चांगली समजत होते, आता आता कुठे मला कळायला लागलं की माझी मुक्ता ही खूप चांगली, त्यातच तू मध्येच हे सगळं काय काढलं, काय केलं तू मला कळलं नाही. आणि ही मुलगी कोण आहे जिला तू या घरात सून म्हणून आणू पाहतेस आणि तू मुद्दामच माझ्या लकीला अडकवू पाहतेस. खरं तर काय पुरावा आहे या सगळ्याचा की हे बाल माझ्या लक्कीचंच आहे. कशावरून ती मुलगी दुसरं कुठून शेण खाऊन आली नसेल आणि माझ्या लक्कीवर हे सगळं टाकत असेल. माझा बिचारा लक्की या सगळ्यात अडकला जातोय, तुला कळत नाही का. आणि ती आरती कोण, कुठली आरती, तिच्यावर तू विश्वास ठेवते आणि माझ्या मुलावर तू संशय घेते. हे कसं जमलं तुला, तू स्वतःच्या छोट्या दिरावर कसा काय संशय घेऊ शकली. अगं त्याला तू सावरायला पाहिजे तर तू त्यालाच खड्ड्यात ढकलते. मग आता हे ऐकल्यानंतर मात्र मुक्ताचा खूपच रागराग होतो आणि सागर म्हणतो की हे बघ मम्मी, मला तरी इतकंच कळतंय की मुक्ता जे काही बोलतायत ते सगळं तपासूनच बोलत असतील. मला वाटतंय लक्की तूच काहीतरी केलंय, तुझे डोळे मला सांगतात. ज्या वेळेला तू असं सगळं जास्तीचं बोलतो आणि नाटक करू लागतो ना, त्याच वेळेला मला कळून येतं की लक्की तू काहीतरी स्वतःची चूक लपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेला मग आता लक्की म्हणतो की दादूस माझ्यावर विश्वास ठेव ना. तेव्हा मग तो म्हणतो की थांब
आत्ता मला हे सगळं खरं खोटं करावंच लागेल. तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा सागर, खरं खोटं करण्याची काही गरज नाही. मी सगळं काही सत्य शोधून काढलं आहे आणि तुम्ही म्हणताय ना, तर हे प्रेग्नन्सीचे रिपोर्ट आहेत आरतीचे आणि त्यात ते पॉझिटिव्ह रिपोर्ट आहेत हे सागर बघा. आणि त्याच वेळेला सागर ते रिपोर्ट हातात घेतो आणि ते रिपोर्ट हे पॉझिटिव्ह असतात. मग आता पुढे हा विषय येतो, तो म्हणजे की लकी हा या बाळाचा बाप आहे की नाही. तर मग पुढे मुक्ता म्हणते की ठीक आहे, मी सांगते पुढे जे काही घडतंय ते. आणि मुक्ता पुढे म्हणायला लागते की हे बघा, हे रिपोर्ट आहेत ना हे पॉझिटिव्ह, त्याचप्रमाणे हे दुसरे रिपोर्ट DNA रिपोर्ट ते म्हणजे या लक्कीचे आणि लक्कीचे केस मी घेऊन गेले होते आणि यातूनच हे सगळे सिद्ध झाले की हे बाळ हे लक्कीचेच आहे आणि DNA रिपोर्टमधून हे सगळं काही स्पष्ट झालेलं आहे की हे बाळ लक्कीचं आहे. आता मात्र हे ऐकल्यानंतर इंद्रा खूपच चवताळते. इंद्रा म्हणते की काय रे लकी, तू असं काय करतोस. तेव्हा मग आता लकी म्हणतो की मम्मी मला माफ कर, मी खूप खोटं बोललो आहे. मला भीती वाटत होती की खरं तर माझ्या हातात काहीच नाही, मी ना स्वतः पैसे कमवत ना काही आणि मी सागर दादूच्या जीवावर आहे, ही गोष्ट खरी आहे. पण आता मी काय करू मला खरंच कळत नाही. तेव्हा सागरला मात्र खूप राग येतो आणि सागर हा जोरातच त्याच्या कानाखाली वाजवून देतो आणि म्हणतो की तुला काय वाटतं काय, तू मुक्ताबद्दल खोटं बोलशील आणि आम्ही सगळे सहन करू. तुला हे सगळं कोणी शिकवलं मला सांग. आणि या बाळाला तू नाकारायचं ठरवलंस कसं आहे. तू कोळी कुटुंबातला मुलगा, मग तू असं कसं वागू शकलास. तुला तुझ्या बापूंचा आणि दादूसचा आदर्श समोर नाही का. तेव्हा मग लगेच तो तोंड उघडतो आणि म्हणतो की मला हे सगळं सावनीने करायला सांगितलं होतं. सावनीने हे सांगितलं की तू त्या मुलाचा बाप नाही असं नाकारून टाक. म्हणजे कसं आहे, जर तू नकारच दिलास तर कोण तुला काय बोलणार आहे. आणि मग या मुक्ताच्या अंगावर सगळं काही ढकलून दे. आणि हे ऐकल्यावर मात्र इंद्रा चिडलेली असते. आता इंद्रा म्हणते की सावनी, ती सावनी कशी आहे ते तुला माहीत आहे ना. अरे त्या बाईने आपल्या अख्ख्या कुटुंबाची वाट लावली, तुझ्या दादूसचा संसार मोडला आणि तुझ्या दादूसचे 2 पोरं त्यांचे हाल केले त्या बाईने आणि मग तू तिच्यावर विश्वास कसा काय ठेवलास. त्याच वेळेला तो म्हणतो की माझं चुकलं, खरंच माझी खूप मोठी चूक झाली. त्याच वेळेला सावनी तिथे येते आणि इंद्रा तिला म्हणते की काय गं, तुला काय वाटलं चटक सान्ने तू आमचा संसार मोडशील, मुक्ताला या घरामध्ये तू सगळ्यांच्या विरोधात भडकवशील आणि आम्ही भडकू असं तुला कसं वाटलं. अरे मुक्ता या घरची सून आहे ती आणि त्या घरासाठी सगळंच काही चांगलं करते आणि आम्हाला हेही माहिती आहे की तो कोणावरही कधीही अन्याय होऊ देत नाही. त्याच वेळेला मग आता इथे सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता खरंच माफ करा, लकी तुम्हाला असं सगळं काही बोलला, पण प्लीज तुम्ही विश्वास ठेवा, आम्ही कोणीही तुमचा शब्द नाकारत नाही. तेव्हा इंद्रा म्हणते की हो अगदी बरोबर आहे, मुक्ता जे काही बोलते ते अगदी योग्य बोलते. आणि मग सावनी यावेळेला पुन्हा एकदा तोंडावर पडलेली असते. सागर हा मुक्ताला म्हणतो की मुक्ता तुम्ही काळजी करू नका, आपण त्या आरतीला नक्कीच भेटूया आणि त्या आरतीला भेटून तिच्याशी बोलून घेऊ आणि हवं तर आपण आरतीचं आणि लकीचं लग्न लावून देऊ. तेव्हा मग आता इंद्रा हे ऐकते आणि तिला धक्का बसतो की चालेल, मला काहीच प्रॉब्लेम नाही. मुक्ता जो तू काही निर्णय घेशील तो अगदी योग्यच असेल, फक्त इतकंच ती आरती कोण आहे तिला मला बघायचे आहे आणि तिला मला काही प्रश्न विचारायचे, त्यानंतरच मग पुढच्या गोष्टी ठरवेन आणि तसंही ठरवण्यासाठी माझ्या मुलाने माझ्या काही हातात ठेवलेच नाही. तेव्हा मग बापू तोंड उघडतात. बापू म्हणतात की इंद्रे तू आता काही यावर बोलू नको, मुक्ता आणि सागर जे काही ठरवतील ते आपण मान्य करू. कारण एखाद्या पोरीच्या पोटात जेव्हा आपलं कोळी कुटुंबाचं अस्तित्व वाढत असेल तर आपण त्याला नाकारू शकत नाही. म्हणूनच आपण त्या मुलीला आपल्या घरात नक्की आणायची. आता मात्र इथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अनोळखी एक आरती म्हणून आपल्या कुटुंबाची सून म्हणून घरात येणार आणि अचानकच एक मोठा धक्का कोळी कुटुंबाला बसलेला असतो. आणि याच दरम्यान आरती म्हणते की बापू मम्मी तुम्ही अजिबात घाबरू नका, सगळं काही व्यवस्थित होईल आणि फक्त इतकंच की तुम्ही आता लकीलाही काही बोलू नका. फक्त लकीला इतकंच समजलं पाहिजे की त्यांनी जी काही चूक केली ती सुधारली पाहिजे आणि तिचा बाळ म्हणजेच या दोघांचं जे काही बाळ आहे त्याची जबाबदारी लकीने घेतली पाहिजे. आणि जॉबचं म्हणाल तर लकी आपल्या ऑफिसमध्ये तर जॉब करूच शकतो. मग आता या सगळ्यात लकीला देखील हे सगळं मान्य झालेलं असतं. कुटुंबाने मुक्तामुळे माफ केलं म्हणून लकी देखील शांत झालेला असतो. आता लकीला पुढच्या जबाबदाऱ्या सांभाळायच्या असतात. आता आरतीला मुक्ता कशाप्रकारे कोळी कुटुंबाची सून म्हणून घरात आणणार आणि पुढच्या सगळ्या गोष्टींमध्ये सावनी काय करणार आणि सावनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न कशाप्रकारे करणार हे सगळे आपल्याला काही पुढच्या भागांमध्ये पाहायला मिळेल. तर असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.